मंगेश देशमुख यांची आपण मागील भागामध्ये घेतलेली मुलाखत ही मुलाखत पुढे चालू ठेवण्यासाठी आज आपण पुन्हा त्यांना भेटतो आहे आणि दुसऱ्या भागात उर्वरित हा जो त्यांचा जो विषय आहे या शाळेचा हा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. श्रीयुत मंगेशराव, आता हे सगळे करीताना सर्व दूर आत्ता परवाच्या दिवशी गेल्या 2 महिन्यापूर्वी रायगड जिल्ह्याच्या 27 शाळा मुलाअभावी बंद झाल्या. मराठी लोकांमध्ये ह्या शाळा बंद होणाऱ्या शाळेचं प्रमाण मुंबईतला विचार करत नाही, मी फक्त रायगड जिल्ह्याचा विचार करीत असताना हा आकडासुद्धा भयावह आहे. तर ह्या शाळेला, तुमच्या शाळेला विद्यार्थ्यांची गळती वगैरे लागल्या असं काही तुम्हाला आहे ना? मोठा प्रॉब्लेम आहे. त्यावर काहीतरी बोला. याच्यामध्ये मी पण जिल्हा परिषद सदस्य असल्यामुळे जिल्हा परिषद सदस्य, रायगड जिल्हा परिषद सदस्य होतो आणि माझे मिसेस पण जिल्हा परिषद सदस्य होते आणि राजकीय ह्याच्यात असल्यामुळे आणि हा जो प्रॉब्लेम आहे विशेषतः 2000 सालापासून हा प्रॉब्लेम जाणवायला लागला आणि 2000 सालापासून विद्यार्थ्यांची ही थोडीफार संख्या कमी होत गळती. त्यावेळी आम्ही सर्व एक शिक्षिकी शाळा गावोगाव खेडेगावी एक शिक्षिकी शाळा आम्ही 4 शिक्षिके म्हणजे पहिली ते 4थी पर्यंतचा वर्ग एका शिक्षिकेने एक घ्यायचा. त्याच्याऐवजी ह्या भागातल्या तळा तालुक्यातल्या 60 गावामध्ये आम्ही सर्व गावामध्ये 4 शिक्षकी शाळा चालू केल्या. वा. 4 जिथे 1-2 वर्ग होते तिथे 4-4 वर्ग आम्ही स्थापन केले. पण आज आता भयानक अवस्था अशी आहे 2013 सालापासून आणि ज्यावेळी आम्ही 2005-06ला हे कॉलेज आणि हे चालू केलं, ज्युनियर कॉलेज चालू केलं, त्यामुळे ह्या भागातील मुली ह्या सुशिक्षित व्हायला लागल्या. सर्व कॉलेजच्या ग्रॅज्युएट झाल्यात. आज जवळजवळ 3000 विद्यार्थी आमच्या इथले तळा तालुक्यातले 3000 विद्यार्थी ग्रॅज्युएट झालेत. वाव. ह्या 10 वर्षात. पण त्याचा परिणाम असा झाला की इथे त्या ग्रॅज्युएट झाल्यांना रोजगार नाही आणि शेतीचं उत्पन्नातून त्याचं भागत नव्हतं. त्यामुळे ते सगळे सुशिक्षित तरुण वर्ग सगळा नोकरीसाठी ह्याला मुंबई शहराच्या ठिकाणी गेला आणि त्यामुळे ही गावं जी आहेत ग्रामीण भागातली गावं ओस पडायला लागली. तिथे 50 ते 60 वर्षाचे वर्ष 60चीच माणसं दिसायला लागली आणि मुलं ही तरुण वर्ग हा कमी झाला. त्यामुळे खेडेगावातल्या शाळा बंद पडण्याच्या, आता तुम्ही म्हटलेत की महाराष्ट्रातल्या इतक्या शाळा, तर रायगड जिल्ह्यामधल्या 27 शाळा का म्हणालो, तर त्याच्यापैकी 10 शाळा ह्या तळा तालुक्यातल्या 10 शाळा बंद झाल्या प्राथमिक. आज आता तुम्ही म्हणताय विद्यार्थी संख्याचा घटती, तर 13 साली आमच्या इथे माध्यमिकला 5वी ते 8वी 1400 विद्यार्थी होते. आज आमच्या इथे 450 विद्यार्थी आहेत. ज्युनियरला आम्ही चालू केलं त्यावेळी 700 विद्यार्थी असायचे आम्हाला. आमच्या 3 बँच 80-80च्या 3 हे चालायच्या वर्ग, म्हणजे आर्ट्स कॉमर्स सायन्सचे 8वी जवळजवळ 700च्या वरतीच संख्या असायची. आता ती सुद्धा संख्या येऊन 500च्या वर आलेली आहे आणि कॉलेजची तर संख्या 400च्या आसपास आम्ही इकडून तिकडून गोळा करतो. सर, तुम्ही अतिशय सुंदर तुमचे विचार या ठिकाणी मांडलेत. विशेष करून शाळाची सुरुवात केल्यापासून शाळेच्या ह्या शेच्यापर्यंत जात असताना तुम्हाला येणाऱ्या अनेक ज्या अडचणी, त्याचबरोबर बेरोजगारीमुळे उद्ध्वस्त होणारी गावं, इथला तरुण या ठिकाणून बाहेर पडतो, एक विदारक चित्र या निमित्ताने तुम्ही आम्हाला सांगायचा प्रयत्न केलात, जे नक्कीच भयावह आहे. तर एक आता शेवटाकडे वळताना मी सर असं तुम्हाला विचारतो, एक संचालक म्हणून सर्वात कठीण निर्णय कोणता होता हा संपूर्ण तुमच्या कालावधीमधला? असा कुठला कठीण निर्णय तुम्हाला सांगता येईल का? कठीण निर्णय असे आम्ही घेतलेच नाहीत, पण आम्हाला
आता आम्ही आमच्या प्रयत्नाला आम्हाला ज्यावेळी आम्ही नाही, कठीण निर्णय म्हणजे तुम्हाला कुठला कठीण असा निर्णय घ्यायची वेळ तुमच्यावर आली आहे, असा काही प्रसंग घडला आहे का जे तुम्हाला अजूनही तुम्हाला त्याचा जाणवत होतं की हा निर्णय? काही विद्यार्थ्यांच्या काही हे असतात, हं. काही काही मुलींच्या बद्दल काही हे असतात, त्या संदर्भात काही काही वेळेला कठीण आणि कठोर निर्णय घ्यायला लागतात. पण त्या पद्धतीत आम्ही सामंजस्याने. गावाचा आणि आमचा संबंध चांगला असल्यामुळे आम्ही समझोत्याने तो प्रश्न मिटवतो आणि त्याबाबत काही सर, असतं ते आज या तळ्याला सी डी देशमुखांसारखा या भारताचा कोहिनूर हिरा आज तुमच्या इथे जन्माला आला आहे, तर असं काही तुमच्या आयुष्यात प्रेरणादायी व्यक्तिमत्व कोण होय असं जर सांगायचा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तुम्ही काय द्याल? आता ह्या संस्थेच्या राजकीय ग्रोथमध्ये त्यावेळचे तुमचे आमदार. पिताश्री. हा म्हणजे त्या सुरुवातीच्या काळातले प्रभाकर रामकृष्ण देशमुख आमदार यांनी स्थापन केलं. त्याच्याबरोबर डॉक्टर मगन जोशी असतील, त्याच्यानंतर शृंगारपुरे डॉक्टर बरेचसे होते की रणदिवे म्हणून ते बऱ्याचशा लोकांनी त्यावेळी स्थापन केले. त्याच्यानंतरची जी ही पुढची ग्रोथ आहे म्हणजे 85-86 नंतर जी ग्रोथ आहे की तळे विभाग शिक्षण संस्था स्थापन करणं, ह्यामध्ये अशोक लोखंडेंचा मोठा वाटा होता. बरोबर. अशोक लोखंडे, बाळशेठ देशमुख, डॉक्टर श्रीनिवास वेदक आणि हा त्यांचा ग्रुप आणि डॉक्टर प्रभाकर जोशी ह्या ग्रुपनी त्यावेळात आमच्या म्हणजे पडत्या काळात हां म्हणजे 85-86च्या हे जुनी ही कमी समता यांनी माणगाव तालुका एज्युकेशन सोसायटीकडनं तळे विभागकडे स्थापन करून तळे विभाग शिक्षण संस्था ही चालू केली आणि 89मध्ये हे केलं, स्थापन केली. म्हणजे हे तुमचे म्हणजे आदरणीय हे आहेत. 95-96ला आम्ही ही माणगाव तालुका एज्युकेशन सोसायटीकडनं आम्ही ही संस्था वेगळी केली, तळे विभाग आणि ती उत्तमरित्या चालवून दाखवली. तिचा आज हा उत्कर्ष जो सांगितला जातोय त्यांच्या मागे सांगतोय, त्यांच्या मागे आमचं हे कळस गाठण्याचं जे काम आहे ते आज. आता तुम्ही मगाशी विचारलं, मला वाटतंय तुमचा उद्देश काय आहे पुढच्या ह्याच्या. हां, तर तो माझा उद्देश आहे की पुढील 10 वर्षासाठी या संस्थेचं स्वप्न काय असेल, काय हा माझा प्रश्न आहे. आता आम्ही याच्यामध्ये जाताना एक प्रकर्षाने जाणीव होते. आता कौशल्य विकास आणि ह्या भागात होणारी दिघी पोर्टसारख्या ॲक्टिव्हिटीज आता ते ग्रोथ होते म्हणजे येणाऱ्या 5-10 वर्षात तिथे आपल्याला त्या दृष्टीने एक बंदर डेव्हलप झाल्यानंतर काय काय तिथे कोर्सेस लागतील ह्या संदर्भात कोर्सेस चालू करण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न आहेत आणि त्या दृष्टीने वाटचाल आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही गेल्या 3 वर्ष आम्ही रायगड जिल्ह्यातलं बेस्ट कॉलेज म्हणून आम्हाला प्राईज मिळते. वा. त्याचबरोबर ह्या कॉलेजला, आमचं जे कॉलेज आहे ह्या कॉलेजला युनिव्हर्सिटीच्या ह्याच्यात नॅकमध्ये आम्हाला A ग्रेड आहे, जी रायगड जिल्ह्यात फक्त 2 का 3 कॉलेजला आहे, ती पण शहरातली सिकेटी म्हणजे पनवेलच्या सिकेटीला आणि कालेवेच्या ह्याला, बाकी इतर कुठेही नाही. म्हणजे संपूर्ण रायगडमध्ये कोकण डिव्हिजनला आम्ही 1 नंबरला आहोत. तुमच्या सहकाऱ्यांची काही तोंड ओळख तुम्ही ह्या निमित्ताने करून देणार आहात का? कारण ते नक्कीच तुम्हाला आवडेल. बरं, मला त्या दृष्टीने मी काही एकटा नाही. बरोबर, ठीक आहे. डोलारा सांभाळताना बरोबर सर्वता सगळ्यांचे सहकार्य लागतं आणि विशेषतः हे सहकार्य हे घेताना आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्या आमच्या 75 वर्षाच्या ह्या संस्थेच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या टप्प्यामध्ये एक पहिली पिढी झाली, मधली पिढी झाली आणि आता आम्ही 3री पिढी. आणि त्या 3ऱ्या पिढीमधला मी एक प्रमुख आहे
की ज्यांनी प्राथमिक म्हणजे 52 सालच्या मुख्याध्यापकाला बघितलेलं आहे, त्याच्या अंडर शिक्षण घेतलेलं आहे आणि आजचा पण मुख्याध्यापक मी बघतो आहे. हे झालं. त्याचबरोबर आमचे जे सहकारी जे आहेत ते सेकंड स्टेजच्या सहकाऱ्यांच्या बरोबर मी ह्या संस्थेमध्ये काम करत होतो. पहिल्या संस्थेच्या वेळी मी विद्यार्थी दशा आणि ह्याच्यात होतो. दुसऱ्या स्टेजमध्ये मी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे आणि आता तिसऱ्या स्टेजमध्ये मी पदाधिकारी म्हणून आहे आणि गेली 10-12 वर्ष मी सेक्रेटरी होतो संस्थेचा आणि त्या ह्याच्यात सर्व कारभार बघताना त्यावेळचे अध्यक्ष चंद्रकांत रोडे, धामणकर वकील यांनी पण चांगल्या तऱ्हेने हे केलं आणि त्याच्यानंतर आत्ता गेल्या वर्षी मी या संस्थेचा अध्यक्ष झालेलो आहे. मी म्हणजे मंगेश प्रभाकर देशमुख, तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष. उपाध्यक्ष पुरुषोत्तम मुळे म्हणून हे चांगल्या तऱ्हेने मला सहकार्य करतात. त्याचबरोबर सचिव म्हणून महेंद्र कसबजे म्हणून इथे सचिव म्हणून काम करतात. त्याचबरोबर इथला संस्थेचा खजिनदार म्हणून चंद्रकांत रोडे हे पण चांगल्या तऱ्हेने इथे काम करतात. ते माझी अध्यक्ष असले तरी त्या दृष्टीने इथे संस्थेचा आम्ही सर्व खेळीमेळीने एकमेकाच्या विचाराने ह्या सगळे राजकीय ह्याच्यात पण पदाधिकारी असल्यामुळे चंद्रकांत रोडे आज नगराध्यक्ष आहेत, इतर हे आहेत. ह्या सर्व गोष्टीमुळे आम्ही ही एकमेकांच्या संस्था अतिशय उत्तमपणे चालवण्याचा तुम्ही प्रयत्न करताय. तर एवढी चांगली माहिती तुम्ही आम्हाला ह्या निमित्ताने दिलीत. आणखीन हे करीत असताना पुढील 10 वर्षाचा म्हणजे तुमचा पास्ट, तुमचा म्हणजे वर्तमान आणि भविष्य ह्याचा सगळा तुम्ही लेखाजोखा ह्या निमित्ताने तुम्ही आमच्यासमोर मांडलात. आम्ही आपलं तुमचं आमच्या झेंडा मराठी यूट्यूब चॅनलतर्फे आपलं आभार मानतो. महाराष्ट्र जय जय, गर्जा महाराष्ट्र.